मराठ्यांचं वाटोळं करायला याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय. एवढं मोठं कोणाचं मोठा पाहिजे एकच विषय घेता आमचं थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे? ही मागणीच नाहीये मग मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसीतून 50% आत आरक्षण पाहिजे. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची. मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या, आम्ही नाही म्हणत नाहीत, परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाही? म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता. ते चालणार नाही, अजिबात नाही चालणार. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे, नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही. पण कायद्याच्या अनुच्छेद 15(4)(16)(4)च्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे. दावे करणारे तुम्ही कोण? कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता. इथून पाठीमागे असे दावे होते. 15(4) नुसार गेले तुम्ही आणि 19 कलमानुसारही गेले. 102 103 घटना दुरुस्ती करूनही गेले. मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे. न्यायालय काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहेत आणि त्याची हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे. तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही. तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार, मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार, त्याच्यावरती शिकणार, आई बाप पैसे व्याजानं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार, पुन्हा मराठ्यांचं वाटोळं होणार. ही कुठली पद्धत? त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणारं आरक्षण आहे. मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे, याची अंमलबजावणी. मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते. ही मागणी आहे मराठ्यांची. तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता, हे चालणार नाही. तेच तुमची फसवणूक केली. याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं. किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकार आहे का कोणी? तुम्ही अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही. मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये. मग आता पुढे काय? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आम्ही माग हटत नाहीत मराठ्यात. पण 10% मिळतंय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का? 100-150 जणाला दोघा तिघाची मागणी ती त्यांच्या अट्टापायी त्यांना पाहिजे फक्त ते. पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरांचं वाटलं होणार आहे. ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे ECBC रद्द झालं 4 वर्ष आंदोलन केले, असेच पुढे 5-7 वर्ष आंदोलन करायची. म्हणजे नुसत्या आंदोलनातच वय निघून जाणार. त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा? इथं आमचं टिकणारं आरक्षण आहे हक्काचं ओबीसीतलं. त्या आरक्षणाची अधिसूचना तुम्ही काढली, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे, बाकीचं आम्हाला काही कळत नाही. पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे. अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते. ज्या जमिनीचा 7/12 नाही ते तू कसं काय टिकणार? ज्या जमिनीचा 7/12 आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी, ही ताबा कर. ते टिकतच नाहीये, ते तू बार देणार. ते 50%च्या वर जाते. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर आरक्षणात टिकत नाही. अरे मराठे हुशार झाले बाबा आता. इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं, आम्ही टिकणारं दिलंय. ECBC टिकणारच होतं, कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं. आजही पोर आंदोलन करतात ते. ह्या आयोगानं शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%च्या वर हे अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकतं, असा एक शिफारस आहे अहवालाची. जरी अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं. मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का? त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला, कोणचा नाही? तुम्ही आत्ता शिकता अहवाल स्वीकारलाय, कॅबिनेट समोर ठेवलाय, कॅबिनेटनं फक्त मंजुरी दिली. प्रक्रिया लय लांब आहे. पहिल्यांदा नव्हतं कळत. दप्तर तुमच्या जवळ होते, दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत.